नमस्कार. आजच्या गोष्टीचे नाव आहे कबूतर आणि मुंगी. एका जंगलामध्ये एक कबूतर आणि मुंगी राहत होते. कबूतर झाडावर होते आणि मुंगी नदीच्या कडेला बसलेली होती. अचानक काय झालं की मुंगीचा पाय घसरला आणि मुंगी नदीत पडली. नदीत पडल्यानंतर ती वाहून जाऊ लागली आणि वाहून जात असताना कबूतर झाडावरून पाहत होता. कबुतराला वाटले की आता मुंगी मरून जाईल, म्हणून कबुतराने एक युक्ती शोधली. त्यानं झाडाचं पान तोडलं आणि त्या मुंगीला वाचवण्यासाठी त्यानं ते कबुतराचं पान उडत उडत जाऊन मुंगीजवळ नेऊन टाकलं. मुंगी त्या पानावर चढली आणि ते पान वाहत वाहत नदीच्या कडेला आलं आणि किनाऱ्यावरून मुंगीनं जमिनीवर उडी घेतली आणि मुंगीचे प्राण वाचले. तर अशा पद्धतीने कबुतराने मुंगीचा जीव वाचवला. आणि असेच काही दिवस गेल्यानंतर कबूतर झाडावर बसले होते आणि बसला असताना त्या ठिकाणी जंगलामध्ये एक शिकारी आपली बंदूक घेऊन आला आणि त्यानं कबुतरावर नेम धरला. नेम धरल्यानंतर तो कबुतराला मारणार इतक्यात मुंगीने शिकाऱ्याच्या पायाला चावा घेतला. शिकाऱ्याचा नेम हुकला आणि कबूतर झाडावरून उडून गेले. याप्रमाणे मुंगीने सुद्धा कबुतराचा जीव त्या ठिकाणी वाचवला. तर अशा पद्धतीने या गोष्टीचे तात्पर्य आहे की संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र असतात. म्हणजे संकटकाळी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे.